समजावून आपल्याला सांगतात. अतिशय साध्या गोष्टीने हळवी मन मार्ग बदलतात, आपल्या जाणीवा बदलतात आणि त्याच्यातून पुढे जाण्याची जी वाट आहे ती थोडीशी धुसर होताना दिसते. तर मुलांना आणि मुलींना माझ्या अनुभवाच्या बळावर मी असं सांगू इच्छितो की पहिली 25 नीटपणानं सांभाळा, म्हणजे पुढच्या 50चा हिशोब मांडणं सोपं होईल. मला समजून घ्यायचं असेल तर स्वामी विवेकानंदाचं जीवनाबद्दल शिवाजीराव भोसलेंनी जे व्यक्त केलंय ते जरी आपण मन लावून वाचलं आणि त्या पद्धतीनं स्वामी विवेकानंद समजून घेण्याचा प्रयत्न केला तर शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गाजलेले स्वामी विवेकानंद आणि कॉलेजात शिकत असताना ते व्यक्त झालेले स्वामी विवेकानंद हे जरी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला, लायब्ररी आहे त्या ठिकाणी पुस्तकांची गर्दी आहे, त्याचबरोबर असे कवी लोक आपल्याकडे येतात आणि आपल्याला काही सांगतात, त्यावेळेला ते मनापासून आपण ऐकलं पाहिजे. इथं आलेला कवी तुम्हाला म्हणतोय, गर्दीत माझ्या गाण्यास भाव आहे, परंतु प्राणास झोमणारे गाणे आज महाग आहे. गाणं आपल्याला चांगलं ऐकायलाच मिळत. कधी काळी कविता होती, रवी गेला रे सोडून आकाशाला, धन जैसे दुर्भाग्याला. अशी कविता त्या काळात होती. बालकवी सारखा कवी निर्झरास नावाची कविता लिहितोय. बालकवी म्हणून व्यक्त होताना दिसतोय. निर्झरास सारखी कविता लिहिताना बोलणारे बालकवी, व्यक्त होणारे बालकवी आपण नीटपणानं ऐकले पाहिजेत, श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि त्याच्यातून कविता घडते याचं भान ठेवून आपण वागलं पाहिजे. कारण ते असं म्हणतायत, बालकवी असं म्हणतायत, भिंत खचली कलतूनी खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला, त्यावरती बसूनी पार वाहतो, एकांताचे गीत गातो. अशा गाणाऱ्या कविता जर तुम्हाला ऐकायचं असेल तर या कवितेचं गाणं, या कवितेबद्दलचं सूर आपल्याला सापडला पाहिजे. तसा सूर सापडताना, तशी कविता ऐकताना, चार चौघात बसून आपण गाताना त्याबद्दलचं भान ठेवून आपण याचा नीटपणानं धीटपणानं थोडासा अभ्यास केला पाहिजे. याच्याबद्दल कविता समजून घेतली पाहिजे आणि अशी कविता समजून घेताना आपल्या सगळ्यांच्या मध्ये व्यसनमुक्त समाजाची निर्मिती आपल्याला लक्षात आली पाहिजे. पालकांनी माझं पोरग शाळेला जातंय यावर आईचं काळी सुपा एवढं मोठं होतंय. तुम्ही 8वीला 7वीला 5वीला असताना आई मी पास झालो म्हणून ज्या वेळेला आईच्या पाया पडतात त्यावेळेला तिचं काळी सुपा एवढं मोठं होतंय आणि ती सगळ्या गावाला सांगते माझं पोरग पास झालं. कारण अंगणात वाट पाहत बसली ठेवून जो पोरगा अभ्यास करेल तो आयुष्यात कधीही अपयशी ठरणार नाही. पहिला पगार येईल, माझं बाळ माझ्या हातात आणून देईल, या स्वप्नाचा पाठलाग करणारी आई तुम्हाला कळली पाहिजे. तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि या बसलेल्या कवींनी हेच सांगितलंय
के मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला चंद्र सूर्य तारे. आई, तुझ्यासाठी हे सगळं सांगतोय. तारा आली उत्तीर्ण तुम्ही झाला, सुयश आहे लाभले आपणाला. माझी आई माझ्या एमएचा निकाल ऐकण्यासाठी आज अस्तित्वात असते, तर तिच्या डोळ्यातलं भरल्या डोळ्यातलं पाणी मला बघता आलं असतं. अशी आठवण ठेवणारे कवी आईबद्दल बोलतात. तर अशा आईची आठवण ठेवून आपण अभ्यास करत गेलात, आपण परीक्षेच्या माध्यमातून काम करीत गेलात की निश्चितपणानं मुलं असो अगर मुली असो, तुम्ही सगळ्यांनीच चांगल्या प्रकारचा अभ्यास करून व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे. जे कवी लोक आता व्यक्त होणार आहेत तसं तुम्ही व्यक्त झालं पाहिजे. तुमच्या आजूबाजूला कविता असते, ती प्रेमाची असते, चांगुलपणाची असते, दुःखाची असते. वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून कविता व्यक्त होत असते. तर अशी व्यक्त होणारी कविता तुम्हाला समजली पाहिजे. त्या समजणाऱ्या कवितेबद्दल आपण जर जागरूक असाल, जर अंतःकरणानं या सगळ्या कवीकडे आपण पाहायचं ठरवलं, तर निश्चितपणाने तुम्हाला काव्याचा आनंद घेता येतो. आज इथं आलेले कवी ज्या कविता आपल्या समोर सांगणार आहेत किंवा ज्या कविता ते आपल्या समोर बोलणार आहेत, तर त्याबद्दल वडीलधारी माणसं, शेजारची माणसं, विद्यार्थी राहतो कसा, बोलतो कसा, चालतो कसा, त्याचं चालणं कसं आहे, त्याचं व्यक्त होणं कसं आहे, त्याचं व्यक्त होणं हे अभ्यासानं असलं पाहिजे. व्यसनमुक्त महाराष्ट्राची नांदी आपल्यापासून सुरुवात करायची असेल तर आपण व्यक्त होताना देखील अभ्यासानं व्यक्त झालं पाहिजे. नोकरीत काम करताना, सगळ्या ठिकाणी व्यक्त होताना आपण अभ्यासानं व्यक्त झालं पाहिजे. तुकाराम मुंडे व्यक्त होतात, किती अभ्यासानं व्यक्त होतात याची तुम्हाला कल्पना आहे. एखादा पुढारी 150 किलो वजनाचा आहे म्हणून तुकाराम मुंडे मानतो असं होत नाही. गौतमी पाटलाच्या कार्यक्रमाला पोरं केवढी गर्दी करतात, सगळ्यांनाच त्याच्याबद्दलचं आकर्षण असतं. पण इतिहासकार आपल्याला काय सांगतायत, गौतमी पाटलाच्या कार्यक्रमाला हजर राहण्यापेक्षा सह्याद्रीच्या पायथ्याशी मावळ्यांनी रक्त सांडून स्वराज्याच्या अभिषेकासाठी जे रक्त सांडलं त्याचा साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला लाभावं, याच्यासाठी प्रयत्न करणं, याच्यात शिक्षण. हे शिक्षण आपल्याला कसं मिळेल, ह्या शिक्षणाला आपण हस्तगत कसं करू, याच्याबद्दल आपण सगळेजण जर प्रयत्न करीत राहिला तर त्याचा फायदा आपल्याला नक्की होऊ शकतो. कवी बोकील नावाची कवी आहे पुण्याची. ती पुण्याची कवित्री काय म्हणते, माये ग माये नको तोडू माझी शाळा. परवा बाई म्हणल्या होत्या का नाही, तुमच्या पोरीचं डोकं लय बेस आहे, मी खूप खूप शिकत पाण्याला जाईल, घरी पाणी आणून देईन, आईच्या हाताखाली काम करीन, नंबर काढीन पहिला, नंबर पहिला काढल्यानंतर मग तुझ्या डोळ्यातून अश्रू येतील गळगळा. म्हणून मी म्हणते, माये ग माये नको तोडू माझी शाळा. अशी पोटातली आई, पोटातली लेक ज्या वेळेला आईला या पद्धतीने विनंती करते, याचा अर्थ सुभेदाराची सून भयभीत झाली नव्हती. हा राजा आहे, हा लोकराजा आहे आणि मला संरक्षण देणारा राजा आहे याची तिला खात्री होती, त्यामुळं ती भयभीत नव्हती. पण गर्भातली लेक मात्र आता भयभीत आहे. तिला कसं संरक्षण द्यायचं, तसं तिला कशा पद्धतीनं आपण मार्गदर्शन करायचं याच्याबद्दलचं ज्ञान तुम्हा मंडळींना असलं पाहिजे, अशी माझी आपल्या समोर अपेक्षा. आपण सतत टीप कागदासारखं आपलं लिखाण आपण समजून घेतलं पाहिजे. सतत
वाचण्याचा, लिखाणाचा, वाणीचा, त्याच्यामध्ये शुद्धता असली पाहिजे, याच्याबद्दल आपण प्रयत्न केले पाहिजे. व्यसनमुक्त याचा अर्थ काय? तंबाखू असो, सिगारेट असो, बिडी असो, यासारखं व्यसन माणसाला असू नये असं आपण बोलतो, पण सभा संमेलनातून बोलणारीच माणसं ही पुन्हा वेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसतात. याच्याबद्दल भान ठेवून आपण याच्यापासून लांब राहणं हे जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून मी म्हणालो की पहिली 25 नीटपणानं सांभाळा. ती जर तुम्हाला व्यवस्थित जगता आलं, रत्न को जत्न कर, भक्त को खर्च कर, याच्याबद्दल जर तुम्हाला सूत्र कळलं, आयुष्याची ही सगळी व्यवस्था जर तुम्हाला नीटपणानं समजली, तर निश्चितपणानं आपलं तारुण्य असो, आपल्या जीवनाची वाट असो, ही सुशोभित करण्यासाठी तुम्हाला निश्चितपणानं आपल्याला चांगलं काम करता येतं. गाईचं वासरू जन्मल्याबरोबर त्याला उभं राहता येत नाही, ते सारखं पडतं, पुन्हा उभं राहतं, पुन्हा पडतं. कसं जायचं याचा ते अभ्यास करतात. पण गाईला माहित नसतं किंवा चाटे क्लास आहे आणि तिथं जाऊन ही पोरगशी वासरू शिकून आलंय, असं काही घडलेलं नसतं. चाटेच्या क्लासमध्ये न जाता देखील वासरू गाईच्या कासाकडे का जातं याच्याबद्दलचा अभ्यास आपण निरीक्षण शक्तीतून केला पाहिजे. आपण या गोष्टी बघितल्या पाहिजे. आणि आज प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याबद्दल आकर्षण न राहता शिकवणीबद्दलचं आकर्षण वाढलंय. शाळेत हजर राहण्याबद्दल अनेक महाविद्यालय ओस पडतायत आणि गजबजलेली फुललेली शाळा लातूर मध्येच आपल्याला दिसते. तिथं शाळा ती चांगली चालते आणि बाकीच्या ठिकाणी शाळा का ओस पडतायत याचं देखील निरीक्षण प्राध्यापकांनी, शिक्षकांनी, आपण सगळ्यांनीच त्याबद्दल केलं पाहिजे. तसा जर आपण अभ्यास केला आणि 8वी ते 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात काळजीपूर्वक आपण जर पाहिलं, तर त्याच 8वी ते 12वी या ठिकाणच्या शाळा आणि त्या शाळेमध्ये शिकवलं जाणारा अभ्यासक्रम, तोच अभ्यासक्रम MPSC ला विचारला जातो. आपल्या पोरांनी 9वी पासूनच या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे, यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि या ठिकाणची शाळा ही आपल्याला नीट समजून घेतली पाहिजे. आणि 8वी ते 12वी या 5 वर्गातल्या अभ्यासक्रमाबद्दल आपण जर वाचत राहिलो, आपण अभ्यास करीत राहिलो, तर हाच अभ्यासक्रम, याच अभ्यासक्रमातली प्रश्न आपल्याला विचारले जातात. आणि त्याची जर आपण व्यवस्थित अचूक उत्तर देत गेलो, तर MPSCच्या परीक्षेमध्ये देखील आपण उत्तीर्ण होऊ शकतो. याच्याबद्दल आपण या यशस्वी वाटचालीचा अभ्यास करून त्यामध्ये यश मिळवलं पाहिजे. आणि ग्रामीण भागातला विद्यार्थी म्हणून त्याचं ज्ञान मोठं असतं, तो अभ्यास करून मोठं होण्याचे प्रयत्न करतो, पण त्याला योग्य असं मार्गदर्शन काही वेळेला मिळत नाही. अशा प्रकारच्या महाविद्यालयातून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जर हे मार्गदर्शन मिळालं आणि त्या पोरानं, ज्या पोराला गायीची धार काढायची सवय आहे ज्या बोटाना, त्याच बोटाना वजन टाकण्याची सवय होऊ शकते. त्यासाठी तसे प्रयत्न करणं आणि मुलानं त्या सगळ्या गोष्टीमध्ये मोठ्या अशा नीटच्या परीक्षेमध्ये देखील आपण चांगल्या पद्धतीचा अभ्यास या सगळ्या गोष्टीतून करत गेलं पाहिजे. केवढं जंतर मंतर रोड भारावून गेलं होतं. कोण जातीसाठी लढलं, कोण धर्मासाठी लढलं, कोण देवासाठी लढलं, पण ही पोरं आपल्या वर्गासाठी लढले, आपल्या नीटसाठी लढले. आमच्या भविष्य घडवणाऱ्या व्यवस्थेला जो कुस्करून टाकतोय, जो सगळ्या व्यवस्थाच मोडीत काढतोय, हे कळल्यानंतर तिथं ही माणसं पुढे आली आणि त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी आपली वाट दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. उशिरा का होईना,
भारतीय जनता पक्षाने देखील त्याला साथ दिली आणि हळूहळू लेफ्ट इन टू सेंटर, मध्याकडून डावीकडे झुकलेलं राजकारण त्या लोकांनी दाखवलं आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं ऐकावं लागतंय, नाहीतर देश अडचणीत येतोय याचं त्यांना भान आलं आणि ती ऐकत गेली, ती त्या ठिकाणी काम करत गेली. अशा प्रकारचं काम घडत असताना, अशा प्रकारचे संस्कार घडत असताना आज प्राचार्यांनी आपल्या समोर इथं काव्याच्या माध्यमातून 4 शब्द चांगले सांगण्यासाठी प्रयत्न केलेले आहे, आपल्याला शिकवण्याचे प्रयत्न केलेले आहे. आणि अशा प्रकारचे प्रयत्न करताना देखील 4 पोरं माग थोडस कुजबुजतायत हे सरांच्या लक्षात आलं आणि ते म्हणाले की जरा माग थोडस कुजबुजतायत हे लक्षात येते. तरी देखील आपण काम करताना अशा प्रकारच्या कामाला दुजोरा देणं, त्या कामात लक्ष घालणं आणि आपल्याला ज्ञानकोशाचा एक एक चमचा तुमच्या गळी उतरवण्यासाठी प्रयत्न करणं, तुमच्या मनाप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला साथ देणं, या प्रकारचं काम शिक्षकाच्या माध्यमातून आपल्या समोर होत असते. आणि अशा प्रकारचं काम हे घडत असताना त्याच्यातून उत्तम पद्धतीचा प्रतिसाद हा ग्रामीण भागातल्या या विद्यार्थ्याकडून मिळावा यासाठी प्राचार्य प्रयत्न करतायत, शिक्षक प्रयत्न करतायत आणि खेळाच्या माध्यमातून काही जण कवायतीच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय आणि त्याच्यातून मुलं घडत जातात, घडतात आणि नव्या जाणीवा, नव्या पद्धतीच्या या सगळ्या व्यवस्था आपण आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करताय, याच्याबद्दल मला मनापासून आनंद आहे. तर यासाठी माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांनाच की आपण रात्रंदिवस राबून कष्ट केले पाहिजे आणि कष्ट करून त्याच्यातून चांगले गुण मिळवले पाहिजेत. 4 गुण कमी मिळाले तरी चालतील, पण आपण गुणवान झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करणं ही तुमची काळाची गरज आहे. आणि तशा पद्धतीचं काम करताना आपण आयुष्यात मोठे व्हा, आपण चांगुलपणाचं शिक्षण घेताना आपण त्याच्यामध्ये उत्तम पद्धतीचा प्रतिसाद मिळावा यासाठी देखील आपण प्रयत्नशील राहा, त्यातच तुमचं खरं हित आहे. अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं मी आपल्या समोर व्यक्त करतो. इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र आणि सामान्य विभाग या सर्वच वर्गातले 8वी ते 12वी पर्यंतचे प्रश्न एकत्र करून जुन्या प्रश्नपत्रिका देखील एमपीएससीच्या आपण वाचल्या पाहिजेत. परीक्षा दिलेल्या मुलाबरोबर आपण संवाद ठेवला पाहिजे आणि त्यांच्याशी बोलून जर आपण आपल्या एमपीएससीच्या परीक्षेच्या अभ्यासाची रूपरेषा जर आपण तयार केली तर त्याचाही तुम्हाला फायदा तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकतो. अशा दृष्टीनं हे सगळं महत्वाचं आहे. त्याचबरोबर जुनी जी माणसं असतात, वडीलधारी माणसं असतात, ते मुलीला मुलाला काही गोष्टी सांगत असतात, तर त्या कशा हिताच्या आहेत याच्याबद्दलचंही भान तुम्हा सगळ्या लोकांना असलं पाहिजे. आणि त्यासाठी अभ्यासात पारंगत होणं, अभ्यासात जास्तीत जास्त कष्ट करून 4 गुण अधिक मिळवणं यासाठी देखील आपण प्रयत्न केले पाहिजेत. तुमच्या हातात असलेला जो मोबाईल आहे, तो मोबाईल हा तो नुसता मोबाईल नाही, तो सगळ्या माहितीचा हेडमास्टर आहे. त्याला तुम्ही काही विचारा, तो सांगतोय. आईला विचारलं ते सांगताय. आणि मग याच्यातून तुम्ही तयार होताना मला शिक्षकांनी सांगितलं नाही किंवा अश्वत्थाम्याला शिकवताना त्याच्या हातात पाण्याची बुदली देताना ती जरा जास्त मोठ्या तोंडाची दिली होती, असलं काही घडल आणि आपलं नुकसान करतील शिक्षक, असंही आता काही घडत नाही.